आज जिल्हा परिषद व 20 पंचायत समिती गणाच्या निवडणुकीची प्रचार रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात येऊन ठेवलेली आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी प्रचार कार्य जोमानं सुरू आहे. जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा सर्कल व पंचायत समितीच्या 2 गणासाठी तिन्ही उमेदवार प्रचार कार्य जोमानं करत आहेत. दरम्यान आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार रोहित नामदेव चव्हाण यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत. नमस्कार, माझं नाव रोहित नामदेव चव्हाण, वाघी धानोरा सर्कलचा अधिकृत उमेदवार. सदरील सर्कलमध्ये आजपर्यंत 10 वर्षापासून जो सत्ता भोगतोय आणि मायबाप जनतेने विश्वास करून त्यांना मतदान देऊन ज्या जिल्हा परिषदेच्या याच्यामध्ये पाठवलं तिथलं अध्यक्षपद भोगून पण त्यांनी सर्कलचा काय विकास केला हा प्रश्न मी सर्व मायबाप जनतेला विचारू इच्छितो. आणि जनतेची दिशाभूल त्यांनी कशा प्रकारे केली ही सर्वांनाच माहिती आहे. आणि आज देशामध्ये चाललेले भारतीय जनता पार्टीचे जे कार्य आहेत, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्रजी आणि परभणीमध्ये आमच्या दिदी पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर, त्यांची जेव्हापासून निवड झाली आणि पालकमंत्री पद भेटल्यापासून 1 वर्षामध्ये गावोगावी विजेचा प्रश्न, आज कोणत्याच गावामध्ये डिम लाईट दिसत नाही तुम्हाला. काही गावाचे पाणी प्रश्न राहिले होते, जलजीवन मिशनद्वारे दिदींनी ते मार्गी लावले. सर्व जे आता विकास कामे चालू आहेत ते फक्त दिदींच्या मार्गदर्शनाखाली. पण याच्या पहिले 10 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष कुठं होते आणि त्यांनी 10 वर्षात 10 तरी कामं या सर्कलमध्ये कुठे केली आहेत का, हे सर्व मायबाप जनतेनं बघावे. या ठिकाणी तुमच्यावर आरोप केला जातो की तुम्ही भूलथापा देण्याचा प्रयत्न करतात म्हणून. तर भूल थापा देण्याचं काम भारतीय जनता पक्ष मुळीच करत नाही, करणार नाही आणि कधी करणार पण नाही. भारतीय जनता पक्ष हा तत्वावर आणि कामावर चालणारा पक्ष आहे. आणि प्रत्येक गावामध्ये जो विकास व्हायला, आणि तुम्ही पण विचारा लाडकी बहीण योजना म्हणजे आता प्रत्येकाला माहितच आहेत काय योजना आहे काय नाही. सगळ्यात जास्त आशीर्वाद जो भेटतोय, आता आम्ही प्रचार करतोय तर लाडक्या बहिणी, माणसापेक्षा पण लाडक्या बहिणी आम्हाला जो आशीर्वाद देत आहेत की केंद्रातून राज्यातून भरघोस निधी येतोय, त्याच्यामुळं आम्हाला कोणत्याच भूलथापा किंवा विरोधकासारखे पैसे वाटायची गरज पडत नाहीये. विरोधकाकडे पैशांचा ढीग आहे साहेब. 10 वर्षाचा जे सगळा मुद्देमाल त्यांनी जप्त करून ठेवलेला आहे मायबाप जनतेचा, हा तो आताच काढतायत बाहेर. तर त्या भूलथापाला मायबाप जनता मतदार राजा कधीच बळी पडणार नाही ही मला खात्री आहे. आणि पैशाचं राजकारण भारतीय जनता पक्ष कधीच करणार नाही आणि केलं पण नाही. आम्ही फक्त विकासाचं आणि फक्त विकासाचं राजकारण करतोय. सर, माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे वाघी धानोरा सर्कल मध्ये जर तुम्ही बघितलं की रोडची जी व्यथा आहे ती एकदम खूप खालच्या लेवलची आहे. कारण की तिथलचे रोडचे कॉन्ट्रॅक्टर हे तेच होते जे आमचे विरोधी आहेत. ते सावरगावचा पूल ज्वलंत प्रश्न आहे. शाळकरी मुलांना तर शाळेची काय तकलीफ आहे तुम्ही एखाद्या दिवस बघा सर, तिथं काय विषय. सावरगावचा पूल नाही, येण्या जाण्याला वाट नाही. एवढ्या मोठ्या पद भोगलेल्या माणसाला समजा एक काम करता येत नसेल तसं चांगलं समाज उपयोगी काम येतो तर ते काय करतील. आणि अध्यक्ष राहूनच काय केलं नाही तर आता सदस्य होऊन काय करणार. एका गावामध्ये मला प्रश्न विचारलं, म्हणे दादा आम्ही तुमच्या सोबतच आहेत भारतीय जनता पार्टी सोबत, त्यांना आम्ही सदस्य करून काय मुख्यमंत्री करू शकत नाही आता. कारण की त्यांना विकास माहितच नाही, विकास कुठं राहतो. विकास फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते आणि विकासाचंच राजकारण भारतीय जनता पार्टीने अवलंबलेलं आहे. त्यामुळे सर्व जनता भारतीय जनता पार्टी सोबत आहे. शिंदे गटाचे उमेदवार जे आहेत पूर्ण सर्कल मधल्या जनतेला माहित आहे की ते खूप मोठे उद्योगपती आहेत. ते इथं राहतच नाही, निवडणूक आल्या की ते इकडे प्रचार करायला येतात. तर मायबाप जनता विकासासाठी शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडे जाणारच नाही. मूळतः त्यांनी सगळ्यांचा कल आज भाजपाकडे आहे, ते भाजपालाच मतदान करणार आहे. आणि ते जे पेरतायत जातीपातीचं राजकारण आज आमच्या सर्कलमध्ये आम्हाला तरी कुठंच दिसून आलं नाही. प्रत्येक समाजातील घटक आमच्या सोबत आहे, प्रत्येक जातीचा माणूस आज आमच्या सोबत आहे आणि प्रत्येक समाजातल्या व्यक्तींनी आम्हाला विश्वास दिलाय की आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत आहे म्हणून. त्याच्यामुळे जातीपातीचं राजकारण भारतीय जनता पक्षाकडून केलं जात नाही. पण जो पक्ष करतोय त्याला जनता त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि योग्य उमेदवाराला म्हणजे भाजप पक्षाने जशी तरुण आणि युवा पिढी म्हणून मला संधी दिली तर तशी सर्वांनी मला साथ द्यावी व भारतीय जनता पार्टी समोरील कमळ बटनाला दाबून सर्वांना विजयी करा. वाघी धानोरा गटामधून जिल्हा परिषदसाठी मी म्हणजेच रोहित नामदेव चव्हाण, वाघी गणामधून पंचायत समितीसाठी अयोध्या किशोर खिस्ते आणि भोशी गणामधून भास्कर रावसाहेब ठोंबरे
यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. मी वाघी सर्कल मधील जनतेला एकच सांगल, साहेबांचा आणि दिदीचा मला आदेश आला की संतोष तुला कुठेतरी थांबावं लागेल आणि दोन्ही बाजूचा विचार करून जर साहेब आणि दिदी जर निर्णय घेत असेल तर आपल्याला बी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करावं लागेल ना. आणि वाघी सर्कल मध्येच मी एकटाच नव्हतो इच्छुक, आणि एका सर्कल मध्येच नाही तर जिंतूर मधील जेवढे 10 सर्कल आहे या 10 सर्कल मध्ये एक एक 2-2 3-3 कुठेतरी इच्छुक होतेच. मग सगळेच उमेदवार थोडे नाराज झाले. मग पक्षांचा आदेश तर आम्हाला पाळावं लागेल ना, पक्षाचं काम करायचं म्हटलं तर माझी काय कुठली नाराजी नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, आम्ही रोज रोहित भाईसोबत फिरतोय, सर्कलमध्ये फिरतोय, आमची जी कनेक्टिव्हिटी लोकांशी, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतदानाची मागणी करतोय. समोरचे जे आमचे जे विरोधक आहे त्यांच्याजवळ म्हणजे त्यांना विकासावर बोलण्यासारखे काही मुद्दे नाही. म्हणून आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या पाठीमागे सामान्य जनता नक्कीच उभे राहतील एवढी जनतेकडनं अपेक्षा करतो. त्यांचा दावा असा आहे की तुमच्याकडे पैसा नव्हता म्हणून तिकीट नाकारलं, असं काही तसं काही कारण नाहीये. तसं नाही ना काही? दोन्ही बाजूच्या अँगलनी साहेबांनी दिदीने विचार केला असेल, पक्षाने विचार केला असेल, आणि भाजप पक्षाने जे निर्णय घेतला त्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलं. या जनतेने विरोधकाला 10 वर्षापासून संधी दिली, संधीचं सोनं करून त्यांनी या ठिकाणी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवलं. तरी देखील या ठिकाणी वाघी सर्कल मधील ज्या यातना आहेत त्या यातना आजपर्यंत कायम आहे. मग त्या रस्त्याच्या असेल, विजेच्या असेल किंवा सर्वसामान्य जनतेच्या समस्या असेल, या नव्हत्या विविध अशा समस्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या या जिल्हा परिषदच्या 7 तारखेला आपण जे मतदान करणार आहे ते विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा. कारण या ठिकाणी परभणी जिल्ह्याच्या नामदार तथा पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांचं नेतृत्व असल्या कारणाने जिंतूर तालुक्यातील कोणत्याही सर्कलमध्ये निधीची कमतरता पसरणार नाही. त्यामुळे या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर विकास कामं करून घेण्यासाठी आपण निश्चितच यावेळेस एकदा आम्हाला संधी द्या असं त्यांनी आवाहन केलेलं. पुढील भाग असा आहे की 7 तारखेला मतदान होणार आहे आणि 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या मायबाप जनतेने आशीर्वाद रूपी कौल कोणाच्या बाजूने दिले हे बघणे महत्त्वाचे ठरेल. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली, जिंतूर, परभणी. धन्यवाद.